आज 22 मे 2025 आणि आज गुरुवार आहे. कररचा बाजार आहे. आईला कररच्या बाजारावरती तिथे खरेदीसाठी सोडलं आणि तिथून मुलांना म्हटलं कुठेतरी फिरवून आणावं म्हणून पुढे येऊन आंबेघरवरून राईट टर्न घेतला आणि पुढे आल्याच्यानंतर डोंगराकडे जाणारा एक लेफ्ट टर्न दिसला. तर त्या लेफ्ट टर्न घेऊन पुढे 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 डोंगरात असा चढत आलो. तुम्ही हे बघू शकता, समोर जी ढग दिसतात तिकडे आहे करहर आणि म्हणजे ते कररच्या पुढचा भाग आहे तिकडचा, खर्शीच्या वाड्या वगैरे तिकडे. आणि हा आहे डोंगर. हातेघरच्या बाजूला एक भोगवली गाव आहे. त्या भोगवली गावाच्या डोंगरात आम्ही चढत चढत आलो आणि इथे अतिशय सुंदर असं आम्हाला हे भोगवली गावचं महादेवाचं मंदिर आम्हाला बघायला भेटला. छान असा मोठा असा डेरेदार वडाचा वृक्ष या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे हे महादेवाचं स्वयंभू असं मंदिर आहे. तर इथं आलो आणि खूपच प्रसन्न वाटलं की अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणामध्ये ते मंदिर वसलेलं आहे. अर्ध्या डोंगरामध्येच आहे. दोन्ही साईडला घनदाट तुम्हाला झाडीच दिसेल बघा. ते वरती गेल्याच्यानंतर भालेघर वगैरे तिकडे जाणारा गावांचा रस्ता आहे. आणि इथून मग आलो आणि हे स्वयंभू मूर्ती बघितली आणि मन प्रसन्न झालं. वा म्हटलं, काय छानपैकी हे मंदिर यांनी या ठिकाणी वसवलेलं आहे. हे बघा, हे महादेवाची स्वयंभू अशी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. जसं पानसला, माफ करा, इथे काळ भैरवनाथ प्रसन्न लिहिलेलं आहे. काळ भैरवनाथाची ही स्वयंभू मूर्ती या ठिकाणी आहे. ते डमरू वगैरे होतं त्यामुळे मला वाटलं महादेव आहे. दोन्ही एकच शिवाचेच अवतार. तर असं हे आम्ही हे मंदिर मी बघितलं आणि म्हटलं याचा एक व्हिडिओ बनवून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करू शकतो. तर छान असं निसर्गरम्य असं वातावरण आहे. हे मुंबईला जाणाऱ्या गाड्या पिकअप करायला आलेल्या आहेत माणसांना. इथे 1-2 घरं आहेत मंदिराच्या समोर आणि बाकी सगळं असं चारी बाजूला डोंगरांनी वेढलेलं आहे आणि ते पूर्ण जंगल असा परिसर आहे. तर नक्की या कधी वेळ भेटला तर या भोगवलीच्या बनातील मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. जय हिंद.